पालकमंत्री महोदयांनी आमच्या महापालिकेच्या वेगवेगळ्या विषयावर चर्चा केली. तर प्राधान्याने जे मेजॉरिटी चर्चा झाली ती आपलं जे स्वच्छता आणि माननीय पालकमंत्री महोदयांनी माझे सोलापूर, स्वच्छ सोलापूर आणि सुंदर सोलापूर एक असं अभियान पुढच्या 1 वर्षासाठी जसं आपल्या 15 ऑगस्टच्या भाषणात सुद्धा त्यांनी नमूद केलं होतं आणि मुख्यमंत्री महोदयांच्या समोर सुद्धा हा मुद्दा त्यांनी मांडला. आणि त्यासाठी आम्हाला सुरुवातीला त्याचं प्लॅनिंग करून कशा पद्धतीनं त्याचे कुणाला कुठली जबाबदारी देणार, एरिया वाईज त्याचं डिव्हिजन कसं करणार आणि तुम्हाला कुठल्या निधीची आवश्यकता आहे, कुठल्या इक्विपमेंटची आवश्यकता आहे, याचा आराखडा बनवण्यासाठी आम्हाला 17 ते 8 ते 10 दिवसाचा वेळ दिलेला आहे. 17 ते 8 आठवड्यात मी बैठक घेतली. त्यानंतर आता उद्या परवा सुद्धा त्यासाठी आम्ही कमिटी गठीत केलेली आहे. त्यात रवी पवार साहेब त्याचे अध्यक्ष आहेत, कारंजी साहेब त्याचे सदस्य आहेत आणि सर्वच आमचे एचओडी त्याचे मेंबर आहेत. तर साधारणतः सर्व अधिकाऱ्यांना जबाबदारी वाटप करून आपल्याला म्हणजे शहर स्वच्छ आणि सुंदर दिसण्यासाठी काय काय उपाययोजना आहेत ते सर्व म्हणजे त्यामध्ये बांधकाम विभागाला रस्त्यांची कारवाई आली, उद्यान विभागाची झाड असेल, वृक्ष लागवड असेल, जे वाढलेलं गवत आहे ते काढून टाकण्याचं अशा संपूर्ण ज्याच्यामुळे आपल्याला शहराला एक आटोपशीरपणा, उघड्यावर पडलेले बरेचसे मातीचे ढिगारे आहेत ते काढणं असेल, अशा वेगवेगळ्या ज्या बाबी आहेत त्याच्यासाठी आम्ही आराखडा बनवत आहोत. तर साधारणतः पुढच्या सोमवारपासून किंवा मंगळवारपासून आम्ही ते ॲक्च्युली तिथे स्टडी करणार आहोत की कुठं कुठं काय काय दिसतंय, अस्ताव्यस्तपणा कशामुळे आलेला आहे. तर ते स्टडी रेकॉर्डर घेऊ आणि त्यानंतर मग टप्प्याटप्प्याने काय त्यासाठी जे काय आवश्यक आम्हाला निधी लागणार आहे, काही थोडंफार मशिनरी लागणार आहेत, त्यासाठी लागेल तेवढा निधी आम्हाला उपलब्ध करून देत अशी आम्हाला सूचना माननीय पालकमंत्री महोदयांनी दिल्या. तर ती प्रामुख्याने त्याच गोष्टीवर चर्चा झाली आणि थोडंफार आमचे जे 892 कोटीचा आराखडा जो आहे तो जस्ट उजरता डिस्कस झाला आणि बाकी बरेचसे विषय होते, परंतु माननीय पालकमंत्री महोदयांनी वेळ नसल्यामुळे त्यांनी मग इतर विषय नंतर याला वेळ देण्यासाठी झाली. त्यामुळे त्या प्रामुख्याने जी मेजरची चर्चा झाली, जो तासभर चर्चा झाली ती त्याने आमच्या अडचणी काय आहेत आणि त्यांचे सजेशन काय आहेत. ते प्रामुख्यानं घनकचरा विभाग, ते शहरात असलेले GVP किंवा कचऱ्याचे पडणारे ढीग, आम्ही प्रेझेंटेशन दिलं आमच्या काय काय इश्यूज आहेत, आमची यंत्रणा कशी आहे, ते कसे काम करते, त्यांनी आम्हाला सूचना दिली. तर प्रामुख्याने तोच मुद्दा डिटेलमध्ये झाला आणि इतर मुद्द्यासाठी अजून ते पुन्हा पुढच्या आम्हाला काही 8-10 दिवसात वेळ देऊन पुन्हा येणार. सर, कचरा व्यवस्थापनासाठी खास काही निधी आलाय आपल्याकडे कशी हां, त्याच्यामध्ये आपल्याकडे शासनाकडून जे आलेलं आहे त्याच्यामध्ये आपण ट्रान्सफर स्टेशन आणि जवळजवळ 18 कोटीचा निधी आहे. त्याच्यामध्ये ट्रान्सफर स्टेशन आहेत, 2 ट्रान्सफर स्टेशन आहेत आणि काही मशिनरीज आहेत. तर त्या मशिनरीज आणि ह्यासाठी लवकरच आम्हाला प्रशासकीय मान्यता प्राप्त झालेली आहे. लवकरच पुढील प्रक्रिया करून आम्ही ती करू. त्याच्यामध्ये मुख्यत्वे म्हणजे शहरामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी ज्या ठिकाणी ट्रान्सफर स्टेशन नाही आहेत त्याच्यामुळे घंटागाडी येऊन त्या ठिकाणी आपल्याला जे RC आणि हुक लोडर जे लागतात ते सुद्धा आहे आणि ट्रान्सफर स्टेशनची एस्टॅब्लिशमेंट जी आहे 2 ठिकाणी आपण करत आहोत आणि घनकचऱ्याचं जे वर्गीकरण वगैरे आहे त्यासाठी आवश्यक असणारे जे यंत्रणा आहे त्यासाठी निधी प्राप्त. सर, मोकाट जनावर जे काम करते त्यामध्ये जी मोकाट जनावर आहेत त्यापूर्वी आपण सर्व जे पशुपालक आहेत त्यांची बैठक 1 महिन्यापूर्वी घेतली होती. त्यात त्याची सूचना आली की जे बऱ्याच आम्ही काय होतं की यापूर्वी गोशाळांमध्येच डायरेक्टली जमा करत होतो, कारण त्याचा उद्देश असा होता की जे ज्यांच्याकडे इयर टॅगिंग वगैरे नसतं ते जनावर आपल्याला आयडेंटिफाय होत नाही. त्यामुळं बऱ्याच लोकांना होतं की त्याचा मिसयूज होऊन दुसरे कुठले तरी लोक घेऊन त्याचा गैरवापर झाल्याचं आम्हाला लक्षात आलं. त्यामुळे आम्ही ते गोशाळांना दिलं होतं. पण त्यानंतर आता मग जे शासनाची जी वेबसाईटवरती इयर टॅगिंग असतं त्याच्यामध्ये मालकाचं नाव कळतं, जनावराचं नाव कळतं, अंदाजित वय वगैरे कळतं. त्याच्यामुळे आम्ही मालकांना पण कळावं आणि त्यांना ते जरब पण राहील. त्यामुळे त्यांना 2 टप्प्यामध्ये त्यांना दंड करणार आहे आणि तिसऱ्यांदा जर व्हायोलेशन झालं तर ते जप्त करून ते गोशाळेत जमा करणार. आणि गणेशोत्सवासाठी सध्याला काय तयारी चालू आहे? आणि कुत्र्याच्या बाबतीत जे जसं सांगितलं की आपल्याकडं संख्या मोठी आहे त्यासाठी आवश्यक असताना ती जी कॅपॅसिटी वाढवणे तिथे आम्ही मागं सूचना दिल्या आहे. त्यांना ॲडिशनल पिंजरे आणि ते 2 रूम जे आमचे जे सध्याची जागा आहे ज्या ठिकाणी आम्ही ते चौतरा नाक्यावर पुण्याला करत आहोत, पुण्याचा चौतरा नाका पुणे रोडला, तिथं ॲडिशनल एक 5-25 अजून म्हणजे डेली रोज त्यांचं 50 वरून क्षमता जी ऑपरेशनची क्षमता आहे. परंतु आपली संख्या मोठी असल्यामुळे आपल्याला थोडं अडचण जात आहे. तर जसं बघू आता समजा सुप्रीम कोर्टाने काय गाईडलाईन दिल्या जर आपल्याला तसं काय करायचं असेल तर आपण पण बघूया. सध्या जी काही झालेली आहे ती त्याला अजून वाढवून, परंतु आम्हाला पण माहिती की कारण ते आमचे डेली जरी 25-50 जरी ऑपरेशन होत असले तरी संख्या मोठी असल्यामुळे त्यावरती जो काही व्हिजिबल इम्पॅक्ट आहे तो सध्या करणं आम्हाला पण अवघड जात आहे आणि इतरही आणि त्याचा आर्थिक पण इम्पॅक्ट आहे त्याचा. दर महिन्याला साधारणतः ते 14-15 लाखाचं बिल होतं. दरवर्षी आम्हाला जवळजवळ 1 कोटीचं बिल आहे ते आम्हाला ते रेबीचं व्हॅक्सिनेशन आहे तर त्याच्यासाठी जातं. म्हणजे त्याला तर तो आर्थिक अँगलसुद्धा आहे. त्यामुळे जेवढं शक्य आम्हाला प्रशासकीयदृष्ट्या त्यामुळे ती ABC आपण त्याला म्हणतो ॲनिमल बर्थ कंट्रोलचं जे आहे
ते करण्यासाठी वाढवण्यासाठी आम्ही प्रयत्न करतो. सर Like, subscribe, click on the bell.